नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की ब्राह्मणांचा रोजगार वगैरे या संदर्भामध्ये आपण बरेच हे बनवलेले आहेत, काय म्हणतात त्याला, व्हिडिओज बनवलेले आहेत याच्यावर. आणि ते व्हिडिओ बनवून आपण बरेच प्रयत्न मार्गदर्शन करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आज एक डोक्यात आलेला विषय म्हणजे आत्ताच नीट परीक्षांचा पेपर फुटीचा खूप मोठा गोंधळ झालेला आहे. त्याच्यामुळे परीक्षा पण पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. त्याच्यात खूप लोकं पकडली गेलेली आहेत. बहुतांश लोकं महाराष्ट्रातली आहेत, लातूर पुण्यातली आहेत. त्याच्यात एक ब्राह्मणग्रस्त पण आहेत, प्राध्यापक PV कुलकर्णी म्हणून. ते कसे पकडले गेलेत, काय त्यांचा रोल आहे याच्याबद्दल मला माहिती नाही आहे. पण या सगळ्या याच्यावरनं मला एक हे आहे कळतं की ज्या ब्राह्मण मुलांना मुलींना त्यांची जागा म्हणजे तालुका प्लेसची जागा किंवा खेड्यातली जागा ही सोडून ज्यांना पुणे मुंबई किंवा शहरी भागाच्या ठिकाणी येता येत नाही, किंवा जे शहरी भागात आलेले सुद्धा आहेत पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, अनेक याच्यामध्ये त्यांना काही लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्यांनी अत्यंत व्यवस्थित पद्धतीने सुरुवातीला अगदी घरी, कारण हा बिनपैशाचा धंदा आहे, अगदी तुमच्या घरीसुद्धा किंवा लोकांच्या घरी प्रायव्हेट ट्युशन्ससुद्धा घेता येतात किंवा आपल्या घरीसुद्धा ट्युशन घेता येऊ शकतात. तुमचं स्किल ज्याच्यामध्ये आहे, म्हणजे आता तुम्ही समजा आता आपण सायन्स स्ट्रीम घेतली, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा एक वेगळा पूर्ण सेट आहे. तर इथे तुम्हाला समजा काही करायचं म्हटलं तर तर तिथे तुमची जिथे एक्सपर्टीज आहे तो विषय तुम्ही घेऊन ते विषय तुम्ही शिकू शकतात. आज ह्या क्लासेसमध्ये लाखो रुपयाच्या फी घेतात, पण शाळा किंवा ह्याच्यापेक्षा जास्ती क्राऊड असतो त्यांच्याकडे. एका वर्गात मी तर बघितलेले आहेत कधी-कधी 50-50, 60-60 लोकं त्या वर्गामध्ये राहतात. त्या वर्गामध्ये ते काय शिक्षण देतात एवढं लाखो रुपये देऊन, म्हणजे ते शिक्षण देऊन त्यांची लोकं काय येतात ते आज मोठे गावकऱ्यांच्या याच्यावरनं कळलं आपल्याला. त्यामुळे असे जे लोक आहेत या प्रत्येकांवर धाडी टाकून ते का असं येतं हे बघायला काहीच हरकत नाही. पण मर्यादित, म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो की समजा एखादा विषय असेल, मला त्या धंद्यातली एवढी माहिती नाही, पण एखादा विषय असेल तर त्याची वर्षाची फी समजा लाखभर रुपये असेल, म्हणजे आता समजा केमिस्ट्री असेल तर केमिस्ट्रीची फी लाखभर रुपये असेल, तर तुम्ही 2-2 तासाच्या दिवसातल्या 3 बॅचेस जरी केल्या, कारण बोलावं लागतं त्यामुळे 3च बॅचेस हे आहेत, आणि त्या बॅचमध्ये 20च मुलं तुम्ही समजा घेतलीत, काय तर 60 मुलांचे तुम्हाला 1-1 लाख रुपये समजा मिळाले तुम्हाला, तर तुम्हाला 60 लाख रुपये मिळतात, म्हणजे महिन्याला 5 लाख रुपये. दिस इज युअर प्युअर मनी. याच्यावर अगदी तुम्ही मुलांकडनं काय म्हणतात त्याला हे घ्या, GST घ्या, कारण हा सर्व्हिस टॅक्समधला येतो. तर तुम्ही GST घ्या, 18% GST घेऊन 18% रेग्युलर गव्हर्नमेंटला GST भरा, 60 लाख रुपये घेऊन त्याच्यावर इन्कम टॅक्ससुद्धा भरा तुम्ही, तुमचा काय बाकीचा खर्च आहे तो जाऊन, पण तुम्ही उत्तम मार्गदर्शन आणि चांगल्यापैकी तुम्ही हे करा. याच्यासारखा दुसरा धंदा नाही. आज पुण्या मुंबईमध्ये समजा 2 लाख घेत असतील तर संभाजीनगर, जालना बिलना ह्या भागामध्ये किंवा याच्यामध्ये 1.5 लाख रुपये घेत असतील, तर कुठल्या तरी तालुकाच्या प्लेसला समजा तालुक्याच्या जागी तुम्ही असाल तर तुम्हाला तालुक्याच्या जागी समजा 30-35-40 लाख रुपये समजा असे वर्षाला मिळाले तर कमी आहेत का? परत एक तुम्ही उत्तम शिक्षक म्हणून तुमची हे होती. ज्या लोकांना पुणे मुंबई किंवा ह्या बाजूला येऊन काय म्हणतात त्याला शिकता येत नाही पैशाच्या अभावी, ती लोकं तुमच्याकडे तिथे येऊन शिकतील. त्यांना घरचं सगळं खाणं पिणं करून आज पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी येऊन राहणं सोपं नाही आहे. तसंच कॉमर्सचे क्लासेस आहेत. कॉमर्समध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शिकू शकतात तुम्ही. हे झालं सायन्स, कॉमर्स. UPSC MPSCचे पेपर्स कसे सोडवायचे आज यूट्यूबवर सगळ्या गोष्टी कळतात. तर पुणे मुंबईपेक्षा कमी पैशामध्ये तुम्ही तिथे शिकवा ना. तुम्हाला 100% त्याच्यावर, आणि प्रामाणिकपणे तुम्ही केलं, एवढी तुमच्याकडे मुलं असेल, आणखीन कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही समजा केलं तर तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला एक तर वर्षाला 40-50 मुलं मिळणं काहीच अवघड नाही आहे. आज तुम्ही बघा UPSC MPSCसाठी काय म्हणतात त्याला नीट JEEसाठी काय
या सगळ्या ह्याच्यासाठी तुम्ही एक एक समजा तुम्ही हे केलं काय MBAच्या एंट्रन्ससाठी तुम्ही हे केलं तर तुम्हाला 100% यश मिळेल CETला वगैरे. आणि त्याच्यातनं तुम्हाला किती पैसे मिळू शकतात बसल्या जागी. त्याच्यातनं तुम्ही समजा चुकून कॅश घेतली तर तो एक वेगळा विषय. मी तुम्हाला ते सांगणार नाही किंवा सुचवणार नाही, पण सगळे व्हाईट घ्या, टॅक्स भरा, उजळ माथ्याने हिंडा. आणि मुख्य म्हणजे आपलं स्वतःचं चालचरण चरित्र हे चांगलं असलं पाहिजे. आज जे क्लासेसमध्ये वगैरे ज्या गोष्टी होतात तशा गोष्टी तुम्ही करू नकात. आपल्याकडे एक प्रतिष्ठित आणखीन चारित्र्य संपन्न माणसासारखं आपल्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि ह्याच्यातनं तुम्ही तिथे किती मोठा उद्योग उभा करू शकता. आणखीन समजा तालुक्या लेवलवर तुम्हाला अशी समजा किंवा तुमच्या संभाजीनगरसारख्या लेवलवर तुम्हाला समजा वर्षाला 40-50 लाख, तालुक्याला 30-40 लाख आणि पुणा मुंबईमध्ये 60-70-80 लाख, स्काय इज द लिमिट, एवढं तुम्ही समजा केलं तर तुम्हाला पैशाला काय कमी आहे. तुम्हाला कोणी लग्नाला मुलगी का नाही देणार. कारण जो मुलगी देतो काय तो त्याची मुलगी सुखी राहील ह्या पद्धतीने देतो. आणि आपली मुलगी समजा आपल्याच इथे जवळ चांगल्या धनाढ्य माणसाकडे दिलेली आहे हे समजा कळलं तर त्याच्यातनं किती मोठं. आणि एक आपण ज्ञानार्जन करून एखादा माणूस मोठा होतो आहे याचं एक अप्रूप, याचं एक समाधान हे प्रचंड असतं. हे प्रचंड असतं. इंग्लिश स्पीकिंग किंवा इंग्लिश लिहिणं हा सुद्धा एक खूप मोठा विषय आहे. त्याच्यातही चांगले पैसे मिळू शकतात. त्यामुळे आणि ब्राह्मणांचं काम ज्ञानार्जन आहे. तर हे ज्ञानार्जनाचं काम करा तुम्ही. परत तिथे असं नाही की बाबा तिथे बसून आपण मुलांसमोर तंबाखू खातोय किंवा रात्री कुठेतरी बारमध्ये दिसतोय आपण. नका करू ते. हे आपल्याला शोभत नाही. पण हा ज्ञानार्जनाचा जो विषय आहे या ज्ञानार्जनातून आपोआप तुमच्याकडे संपत्ती येईल. तुम्ही सरस्वतीचे पूजक झालात तर तुम्हाला लक्ष्मी तुमच्याकडे आपोआप येईल. पण सरस्वतीचे पूजक चांगल्या अर्थाने व्हा. मोठे गावकर होऊ नका, PV कुलकर्णी होऊ नका. मनापासून चांगलं शिकवा मुलांना. आणि कशा शिकवायचं हे प्रत्येकाची हातोटी आहे, ते करा आणि पुढे या. आज एवढंच. धन्यवाद.